नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? नमस्कार. मी सात्यकी अशोक सावरकर आज आपल्यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं समाजकारण या विषयावर बोलणार आहे. सावरकरांच्याच कवितेने मी सुरुवात करतो. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतायत, आम्ही हे जे वाण घेतलेलं आहे सतीचं ते बुद्धिपूर्वक घेतलेलं आहे. पण नक्की कुठलं वाण? तर ते क्रांतीचं. यातली जी ब्रिटिशांविरुद्धची जी सशस्त्र क्रांती होती ती आपल्या सर्वांना बहुतांश माहिती असेल. पण तात्यारावांनी केलेली जी सामाजिक क्रांती होती ती फार थोड्या लोकांना माहिती आहे. सावरकर जर आजच्या काळाच्या चष्म्यातून बघायचे असतील तर त्यांची सामाजिक क्रांती ही अत्यंत महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक समाजसुधारक म्हणण्यापेक्षा एक समाज क्रांतिकारक म्हणणे मी उचित समजतो. या दोन शब्दांमध्ये फार महत्त्वाचा भेद आहे. समाजसुधारक काय करतो तर जो प्रचलित जी समाज व्यवस्था असते, जो तिचा पाया असतो, त्या प्रचलित व्यवस्थेत थोडेफार बदल करून समाजात एक सामाजिक भान निर्माण करतो, त्या समाजाला वर काढायचा प्रयत्न करतो. परंतु समाज क्रांतिकारक तो असतो जो समाजाचा प्रचलित पाया मोडून काढतो आणि समाजाला एक नवीन पाया आखून देतो, घालून देतो, की ज्याच्यावर पुढच्या समाजाची रचना, राष्ट्राची रचना उभी असणार असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन जी समाज रचना होती, जी धर्मग्रंथांवर आधारित होती, त्या समाजरचनेच्या पायावरच म्हणजे धर्म आणि धर्मग्रंथांवर हल्ला चढवला, त्याच्यावर टीका केली, चिकित्सा केली आणि समाजाला एक नवीन पाया दिला ज्याचं नाव होतं बुद्धिप्रामाण्यवाद. तर हा भेद आहे समाज सुधारक आणि समाज क्रांतिकारक यामधील. बरं, सावरकरांच्या या समाज क्रांतीची सुरुवात अचानक झाली का? रत्नागिरीच्या वास्तव्यात असताना त्यांना अचानक बुद्धी सुचली का की आता आपण समाज क्रांतीचा आरंभ करूया? तर तसं नाही आहे. सावरकरांचं चरित्र जर आपण अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बालपणापासूनच कुशाग्र बुद्धी आणि आपल्या बुद्धीला जे पटेल तेच योग्य आणि तेच करण्याची एक जी धाडसी वृत्ती होती ती सावरकरांच्या ठायी आपल्याला दिसून येते. भगूरसारख्या ठिकाणी सुद्धा सावरकरांना सर्व जातीतील सहकारी लाभले होते. सर्व जातीतल्या लोकांमध्ये ते मिसळायचे. पुढे 19व्या वर्षी त्यांनी विधवा दुस्थिती कथन नावाची एक कविता लिहिलेली आहे आणि ती कविता थोडी थोडकी नसून 100 ओळींची कविता आहे. म्हणजे तत्कालीन सामाजिक ज्या काही समस्या होत्या त्याबद्दल सावरकरांना माहिती होती आणि त्याबद्दल आस्था देखील वाटत होती. पुढे आपण जाणताच की सावरकरांना अंदमानात पाठवण्यात आलं. 2 जन्मठेपेची शिक्षा त्यांना दिली गेली आणि अंदमानात त्यांना असं लक्षात आलं की इथे पंक्तीभेद चालतो. म्हणजे एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या जेवायच्या पंक्तीला बसलं तर त्याची जात बुडते, हा तो भाबडा समज होता. सावरकरांचं हे लक्षात आल्यावर त्यांनी या चालीला तिथे विरोध दर्शवला. कुठल्याही पंक्तीत ते स्वतः बसत असत, आपल्या सहकाऱ्यांना उद्युक्त करत असत. दुसरी गोष्ट म्हणजे बंदिवासात असताना सावरकरांना असं जाणवलं की हिंदू जे बंदिवान होते, जे कैदी होते, ते सहज बाटवले जायचे मुसलमान कैद्यांकडून. मग सावरकरांनी
साहजिकच प्रश्न विचारला की हे असं का, तुम्ही ही बाटवाबाटवी, ही धर्मांतरणं का करत आहात? तर मुसलमान कैद्यांकडून त्यांना उत्तर मिळालं की हे धर्मांतर नसून हे आमचं धर्मपालन आहे. मग सावरकरांनी रीतसर कुराणाचा अभ्यास केला आणि मग त्यांना कळून चुकलं की प्रत्येक धर्मात ही वेगवेगळी शिकवणी दिली गेलेली आहे. हिंदू धर्मात मोक्षप्राप्ती आहे, तर इस्लाम धर्मात काही आणखीन वेगळं आहे. त्यामुळे एकच मोजपट्टी घेऊन हे सगळे धर्म आपल्याला मोजता येणार नाहीत. राष्ट्राची उन्नती करायची असेल तर राष्ट्रामध्ये जे जे घटक आहेत त्यांच्यावरचा जो धार्मिक पगडा आहे तो सर्वात आधी दूर करणं हे अत्यावश्यक आहे. हे सावरकरांनी ओळखलं. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना त्यांना ही संधी मिळाली की त्यांनी सामाजिक कार्य करून दाखवलं आणि अत्यंत जोरकसपणे ते उभं करून दाखवलं. आता सावरकर ज्या वेळेला अंदमानात होते त्यावेळेलाही आपल्या भावाला, धाकट्या भावाला म्हणजे नारायण दामोदर सावरकरांना त्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये ते उल्लेख करतात, 4 वर्ण असू देत नाहीतर 4000 जाती असू देत, आपल्याला ही जाती व्यवस्था शेंड्या बुडख्या सकट नष्ट करायची आहे. हा तात्यारावांचा शब्द आहे, शेंड्या बुडख्या सकट नष्ट करायची आहे. म्हणजे तात्यारावांना जातीभेद, चातुर्वर्ण्य या संकल्पना अजिबात मान्य नव्हत्या. आता ज्या धर्मावर किंवा धर्मग्रंथांच्या आधारावर तत्कालीन समाजरचना ही त्यावेळेला उभी होती, साधारण 100 वर्षापूर्वी, त्याच्यावर आघात करायचा. मग सावरकर धर्म म्हणजे नक्की कुठला सांगतात? तर सावरकरांनी धर्म शब्दाचे 4 अर्थ सांगितलेले आहेत. पहिला जो सनातन धर्म आहे म्हणजे सृष्टी नियम, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हा सृष्टी नियम झालेला आहे. तो अपरिवर्तनीय आहे, तो सनातन आहे आणि त्यात मानव हस्तक्षेप करू शकत नाही. आणि हा नियम आपण आचरत असतो, तो मान्य असतो. दुसरा गुणधर्म, जसा अग्नीचा गुणधर्म हा ज्वलन आहे किंवा जाळणे आहे, पाण्याचा गुणधर्म आहे वाहणे. हे ज्याच्या त्याच्या ठायी असलेले गुण हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही, ते आपल्याला मान्य करावेच लागतील. म्हणून दुसरा झाला तो गुणधर्म. तिसरा धर्म म्हणजे तत्वज्ञान. प्रत्येक धर्मग्रंथात काही आचरणं सांगितलेली आहेत, काही उपासना पद्धती सांगितलेल्या आहेत. ते जे काही सार असतं ते त्या धर्मग्रंथाचा पाया असतं, ते तत्वज्ञान असतं. आता या धर्मग्रंथांबाबत सावरकरांची भूमिका काय होती? सावरकर म्हणतात, या धर्मग्रंथात जे काही तत्वज्ञान सांगितलेले आहे ते पुरातन आहे, ते आधुनिक नाही. त्या काळी आमच्या ऋषीमुनींनी जी सामाजिक रचना एक बघितली, त्याच्यावर जे मंथन केलं ते त्यांनी लिहून ठेवलं. पण आजच्या काळाच्या कसोटीवर ते तत्वज्ञान उतरत नाही. मग हे धर्मग्रंथांमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यावर राष्ट्र उभं राहू शकत नाही. म्हणून हे जे धर्मग्रंथ आहेत, वेद असो, बायबल असो, कुराण असो, भगवद्गीता असो, जे काही आहे ते तुम्ही अभ्यासा, पण ते आज आचरणात आणू नका. ते आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, पण ते अनुकरणीय नाहीत, आचरणीय नाहीत. म्हणून ते धर्मग्रंथ साभार कपाटात ठेवून द्या. त्या धर्मग्रंथांचा उपयोग काल काय झालं ते सांगण्याचा आहे, इतर त्याचा कुठलाही त्याचा उपयोग नाही. केवळ एक अभ्यास ग्रंथ म्हणून त्याचा तुम्ही वापर करा. आता धर्मग्रंथच गेल्यावर तत्वज्ञानही गेलं, म्हणजे धर्म म्हणून तत्वज्ञान हे सावरकरांनी मान्य केलं नाही. मग कुठला धर्म पाळायचा? तर तो आहे इहधर्म. इहलोक म्हणजे पृथ्वी, तुम्ही आम्ही, जे आपल्याला डोळ्याला जी सृष्टी दिसते ती. या इहलोकात माणसांनी एकमेकांशी कसं वागायचं याचे नियम हे माणसांनी आखायचे आहेत, आपण चर्चा करून आखायचे आहेत.
हे जे नियम आपण बनवू त्या आधारे जग चालणार आहे. सावरकरांना जो अभिप्रेत धर्म होता तो म्हणजे इहधर्म होता, हा इहलोकातील धर्म होता. याच्याबाबत विपुल लिखाण सावरकरांनी करून ठेवलेलं आहे. आणि मग ह्या त्यांच्या मांडणीला विरोध झाला नाही का? तर निश्चितपणे झाला. सनातनी लोकांचा खूप मोठा विरोध सावरकरांना त्या काळी सहन करावा लागला. सनातनी म्हणायचे, तुम्ही जाती व्यवस्था मोडायला चालला आहात, पण ह्या जाती व्यवस्था ही जी जाती व्यवस्था आहे किंवा या ज्या जाती आहेत त्या पूर्वीच्या जे आपला चातुर्वर्ण्याश्रम होते त्याचंच आधुनिक रूप आहे. मग सावरकर त्याच्यावर युक्तिवाद करायचे की भगवंतानी तर 4च वर्ण निर्माण केले होते, पण त्या 4 वर्णांच्या 4000 जाती निर्माण करण्याचं धाडस आपण करणारे कोण? आणि आज जी जाती व्यवस्था आहे ती जर तुम्हाला नको असेल, जर तुम्ही 4 वर्ण मानत असाल, तरी सुद्धा ही आजची जाती व्यवस्था मोडायला तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आता इथे लक्षात घ्या, हा युक्तिवाद सनातनी लोकांसाठी आहे. जे बुद्धिप्रामाण्यवादी लोक होते त्यांच्यासाठी सावरकरांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जातीही मानू नका, वर्णही मानू नका, पण बुद्धिप्रामाण्यवादी वर्ग हा थोडा असतो, सनातनी वर्ग हा नेहमीच मोठा असतो, पण त्यांची साथ असल्याशिवाय तुम्हाला कार्य करता येत नाही, सामाजिक प्रश्नांना भिडता येत नाही, म्हणून हे युक्तिवाद करावे लागतात. दुसरा एक युक्तिवाद होता की अनुवंशाचा. एखादा मनुष्य एखाद्या जातीत जन्मला म्हणून तो शूर आहे, एखादा मनुष्य एखाद्या जातीत जन्मला म्हणून तो हुशार आहे, हा जो आपल्याकडे समज आहे त्या समजाला सावरकरांनी छेद दिला. काही काही लोक त्यावेळेला आता परकी लेखकांचं लिखाण, तत्ववेत्यांचं लिखाण वाचायला लागले आणि त्यांनी अनुवंश हे एक नवीन विज्ञान रूपी आहे म्हणून सांगायला सुरुवात केली की ज्याच्यात एका पिढी नंतरची दुसरी पिढी ही जर हुशार उत्पन्न व्हायची असेल तर जातीतच लग्न झाली पाहिजे, जातीतच विवाह झाले पाहिजेत. सावरकरांनी हे खोडून काढलं. सावरकर म्हणायचे, एकाच जातीत जर लग्न करून वडिलांकडून मुलांकडे जर तसेच्या तसे गुण येणार असतील तर गुणांबरोबर अवगुणही येणारच की. आणि असं जर झालं तर त्याला आपल्याला संकर करावा लागेल, म्हणजे ह्या जाती मिसळून टाकाव्या लागतील. त्यांनी लिहिलेल्या लेखाचं नाव आहे अनुवंश छेचे आचरटपणा. आणि म्हणून सावरकर उदाहरणासह संकर बीजाचं महत्त्व त्या लेखांमध्ये स्पष्ट करतात की संकरित बियाणं जे आपण वापरतो ते अधिक चांगलं फळ देतं. संकरित फुलं असतात, संकरित गायी असतात. हे विज्ञान आहे. हे सावरकरांनी जे अनुवंश हे पुढे करायचे त्या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी हा मार्ग अवलंबला. आता हे सगळं लिखाण झालं हे सावरकरांनी बुद्धिप्रामाण्यवादी वर्गासाठी केलं. सनातनी वर्गाचा विरोध हा त्यांनी लेखणीतून मोडून काढला. पण आता प्रत्यक्ष समाजात जायचे, समाजात मिसळायचे, समाजात कार्य करायचे, तर हा टोकाचा बुद्धिवाद, हा एकदम प्रखर बुद्धिवाद थेट समाजात सांगितला तर समाज स्वीकारू शकत नाही, समाज स्वीकारणार नाही. मग काय करायचं? आता इथे सुद्धा बुद्धिवाद कसा उपयोगी पडतो बघा. जाती व्यवस्था मोडून काढायची आहे, अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे, पण त्यासाठी आधार कसला घ्यायचा? तर आपल्याच रूढींचा, आपल्याच परंपरांचा. गोष्ट अशी झाली की काही आपल्या समाजातील काही घटकांना, त्यांना आपण आता पूर्वास्पृश्य म्हणूया, समाजात काहीच स्थान नव्हतं. त्यांच्यासोबत एक दुय्यम दर्जाची वागणूक नेहमीच आपल्याला बघायला मिळाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हा वर्ग कायम हिंदू समाजाचा एक जो पूर्वी भाग होता तो एकदम तुटून गेला, वेगळा राहायला लागला. त्यांच्या विहिरी वेगळ्या असत, त्यांचे वाडे वेगळे असत, आपल्या मंदिरात त्यांना प्रवेश नसे. मग आता हे सगळं मोडायचं आहे. सावरकर तर अज्ञेयवादी,
पण मंदिर प्रवेश तर घडवून द्यायचा आहे. मग काय झालं, गोष्ट घडली अशी की शिरगावमध्ये सावरकर वास्तव्याला होते आणि साहजिकच एवढा मोठा मनुष्य हा आपल्या इथे आहे, गावात आहे, याचं अप्रूप लोकांना होतं, त्याचं कौतुक होतं. कारण त्यांची ती गाजलेली उडी, ते अंदमान, या सगळ्यांविषयीच्या चर्चा गावात होत असत. मग सावरकरांना बोलावलं जायचं की आज मंदिराचं उद्घाटन आहे, तिकडे तुम्ही या. सावरकर म्हणायचे, सावरकरांनी प्रश्न विचारला, मग तुम्ही सगळ्या जातीच्या लोकांना बोलवलं आहे का? तर त्या मंदिर समितीचे लोक म्हणले, हो सगळ्यांना बोलवले. सावरकर म्हणले, तसं नाही, माझा प्रश्न नीट आहे का? तुम्ही महार, मांग, चांभार या जातीच्या माणसांना देखील बोलवलं आहे का? मग ते गांगरले. मग सावरकरांनी अट घातली, मी येतो मंदिराच्या पायाभरणीसाठी, उद्घाटनासाठी मी येतो, परंतु हा जो वर्ग आहे, हा जो तुटलेला वर्ग आहे, त्याला तुम्ही मंदिरात स्थान दिलं पाहिजे. मग पुन्हा ते माघारी गेले, त्यांनी चर्चा केली आणि मग पुन्हा आले की थेट मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाही, पण मंदिरापाशी आम्ही येऊ दे. सावरकर म्हणले, चला इथून का होईना सुरुवात होते आहे. सावरकर त्यांच्या मंडळींना सगळ्या त्या घेऊन त्या मंदिरात गेले आणि ह्याच्या पुढे मंदिर प्रवेश ही एक चळवळ म्हणून सावरकरांनी हाती घेतलेली आपल्याला दिसून येते. उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराचं उदाहरण आपण देऊया. सावरकरांच्या तिथेच एक शिव नावाचे भंगीबुवा होते. एकदा या भंगीबुवांनी मंदिरातच मंत्रपठण केलं, मंदिराच्या पायरीवरच वरून मंत्रपठण केलं आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की ती एक धक्कादायक बातमी होती की भंगीबुवा हे मंत्रपठण करत आहेत. आणि मग पुढे पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली की ही मंदिर प्रवेशाची जी एक चळवळ उभारली गेली, त्याच्यात ज्या लोकांनी हिरिरीने भाग घेतला, शास्त्रार्थ झाला तिथे. 2-2 दिवस सावरकरांचा पक्ष विरुद्ध सनातन्यांचा पक्ष. मग ते पुराणातले दाखले द्यायचे की यांना प्रवेश कसा निषिद्ध आहे वगैरे. मग सावरकर पुराणातलेच दाखले द्यायचे की परस्पर विरोधी विधानं कशी आहेत ते. आणि असं करता करता की सावरकरांचा पक्ष जिंकला, मंदिरात त्यांना प्रवेश मिळाला आणि हे भंगीबुवा हे इतके प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रपठण करता करता ते कीर्तनही करायला शिकले आणि त्या विठ्ठल मंदिरात या भंगीबुवांचं कीर्तन झालं. आणि दृश्य असं होतं की भंगीबुवा कीर्तन करतायत आणि तथाकथित उच्चवर्णीय त्यांच्या पाया पडतायत. आणि एकदा हे घडल्यानंतर या शिवभंगीबुवांची कीर्तनं बऱ्याचशा मंदिरांमध्ये झाली आणि जवळपास सावरकरांनी अशी 400च्या वर मंदिरं ही पूर्वास्पृश्य बांधवांसाठी खुली करून दिली होती. मग आता इथे एक आक्षेप घेत आहेत लोक की पतित पावन मंदिर का उभारलं. पतित पावन मंदिराची कहाणी वेगळी आहे. भागोजी शेठ कीर नावाचं रत्नागिरीतलं एक बडं प्रस्थ होतं, सधन प्रस्थ होतं, पण ते जातीने शूद्र असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं की खाजगी जागेत मंदिर उभारायचं ठरवलं. मग सावरकर त्यांना म्हणाले, तुम्ही केवळ तुमच्यासाठी का मंदिर बांधता, सगळ्या समाजासाठी बांधा, लोकांना हे उदाहरण म्हणून उभं राहील. भागोजी शेठ कीरांनी ते मान्य केलं, पैसा दिला, जागा दिली आणि त्या ठिकाणी एक भव्य मंदिर उभं राहिलं ज्यात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश दिला गेला. आणि सावरकरांनी नंतर हे मंदिर हे व्यासपीठ म्हणून वापरलेलं आहे. इथूनच अनेक व्याख्यानं झाली, इथूनच अनेक कीर्तनं झाली जी समाजाच्या उपयोगी पडली. जातीभेद नष्ट करण्याच्या कामी या मंदिराची एक महत्त्वाची भूमिका होती. हे धार्मिक क्षेत्र हळूहळू खुलं होत गेलं. सावरकर हे मंदिर प्रवेशाच्या चळवळीवर थांबले नाही. मगाशी मी जो उल्लेख केला की पंक्तीने जात बुडते, तर तो समज अजूनही खरा होता. त्यामुळे सावरकरांनी सहभोजनाचा एक उपाय त्याच्यावर सुचवला. सहभोजनं घडवून आणली. म्हणजे काय करायचं, वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र जेवायला बसायचं. पहिल्यांदा लोक तयार होईनात. हाताच्या बोटांवर मोजणे इतके लोक त्यांना मिळाले. सहभोजनं केली गेली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्यांची नावं छापून आली
आणि ज्या दिवशी नावं छापून आली त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार पडायला सुरुवात झाली. बरं, हा सामाजिक बहिष्कार ही एक भयानक बाब होती. माझ्यावर सामाजिक बहिष्कार आहे म्हणजे माझ्या कुठल्याही चांगल्या वाईट कार्यात माझ्या नातेवाईकांचा सहभाग असणार नाही, मला वाळीत टाकलं जाईल. आणि हे इतकं भयानक होतं की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की कोणीच तुम्हाला मदत करणार नाही. मग सहभोजनं अशी घडल्यावर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार, टोकाचा बहिष्कार. मग सावरकरांनी ह्याच्यावर एक युक्ती काढली की आता प्रायश्चित्त घ्या. हे हिंदू परंपरा गोष्टी आहेत. पाप आहे तर प्रायश्चित्त, पाप केले तर प्रायश्चित्त घेऊन तुम्हाला त्या पापातून मुक्ती मिळते. मग सावरकरांनी सांगितलं तुम्ही प्रायश्चित्त घ्या. मग त्या मंडळींनी प्रायश्चित्त घेतलं, त्यांच्यावरचा सामाजिक बहिष्कार मागे हटला आणि थोडे दिवसांनी पुन्हा सहभोजनाच्या चळवळीला हीच मंडळी उपस्थित राहू लागली. हळूहळू ही सुद्धा चळवळ रूढ होत गेली, फोफावली गेली. जिथे जिथे लग्न समारंभ असतील, अन्य कुठले समारंभ असतील, त्या त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर सहभोजनासाठी आग्रही असत. सहभोजन, हळदी कुंकू समारंभ. आता स्त्रियांवर त्या काळात अधिक बंधनं होती आणि स्त्रियांना घराबाहेर पडणं हे सुद्धा अत्यंत कठीण होतं. पण हळदी कुंकू समारंभामुळे स्त्रिया या घराबाहेर पडल्या, सामाजिक कार्यात भाग घेऊ लागल्या. सुरुवातीला ज्या 5-10 स्त्रिया त्यांना हळदी कुंकू लावायला मिळाल्या एकमेकांना, त्या वाढत वाढत 700-800 झाल्या. आणि तीही चळवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यशस्वी करून दाखवली. रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी या तिन्ही समस्यांना सावरकरांनी हात घातला आणि यशस्वीपणे त्या मोडून दाखवल्या. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर सावरकरांनी एक उपहारगृह सुरू केलं होतं. त्याचं नावच अखिल हिंदू उपहारगृह असं ठेवलं होतं. त्या उपहारगृहामध्ये वाढपी एका जातीचा, आचारी दुसऱ्या जातीचा, अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. सावरकर स्वतः तिथे जाऊन बसायचे. त्यांना भेटायला येणारी जी मंडळी होती त्यांना तिथे बोलवायचे भेटायला. तिथल्या त्यांना चहा घ्यायला लावायचे. चहा नाही तर पाणी प्या हा सुद्धा आग्रह करायचे. तिथल्या नोंदवहीत त्यांची नावं लिहून ठेवायचे. म्हणजे हा कर्ता समाज क्रांतिकारक होता, ज्यांनी ही हिंदूंची जी फाटाफूट झाली होती त्याच्यात एकजूट घडवून आणून दाखवली होती. महारवाड्यात जाऊन कीर्तनं करवली. ती लोक आपल्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं, आपण त्यांच्याकडे जाऊ. स्वतः ते दारोदार महारवाड्यात फिरले, कीर्तनासाठी हळूहळू लोकांना एकत्र केलं. तिथे बसून भजनं केली, कीर्तनं केली आणि मग सार्वजनिक ठिकाणी सर्व जातींचे एक भजन कीर्तन सोहळे आयोजित केले गेले. अशा पद्धतीने सावरकरांनी बुद्धिवादाने, केवळ आपल्या चातुर्याने हे जे हिंदू संघटन होणार होतं किंवा हा जो मानवतेच्या दृष्टिकोनातून एक जातीभेदाला जी तिलांजली मिळणार होती ती त्यांनी घडवून आणली. केवळ 12 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात लक्षणीय जातीभेद हा मुळासकट उखडून पडलेला आपल्याला दिसतो. जातीभेदाचा पुतळा एका जाहीर कार्यक्रमात तिथे जाळण्यात आला होता. आता हे सगळं झालं धार्मिक क्षेत्रात. दुसरं एक क्षेत्र असतं ते सामाजिक क्षेत्र असतं. आता उदाहरणादाखल आपण शाळेचं घेऊया. तत्कालीन परिस्थितीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवायचे नाहीत. जे पूर्वास्पृश्य विद्यार्थी होते त्यांना कुठेतरी एका कोपऱ्यात लांब बसवायचे. त्यांच्या शिक्षणाची नीट काळजी घेतली जायची नाही. सावरकरांनी हा आग्रह धरला की विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवायचं आहे. त्यावेळेला शासनाने एक लोकल स्कूल बोर्ड स्थापन केलं होतं. त्या बोर्डचा उद्देश होता की सर्व विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवून शिक्षण मिळतंय का नाही ते. पण त्या दृष्टीने असं कुठलाही त्यांच्यावर कायदा नव्हता, धाक नव्हता. ज्या शाळा होत्या त्यांनी हा स्वेच्छेने निर्णय घ्यायचा होता की त्यांनी सरमिसळ बसवायचं की नाही. आणि बहुतांश शाळा हा निर्णय घेत नसत. सावरकरांनी पत्र पाठवून, चर्चा घडवून आणून लोकल स्कूल बोर्डाला तो कायदा संमत करायला लावला आणि स्वतः सावरकर परीक्षण करायचे. त्यांच्याबरोबर जे सहकारी होते ते शाळा फिरायचे
आणि बघायचे की विद्यार्थी हे सरमिसळ बसवले आहेत का नाही. अशा 125 शाळांचं ज्या वेळेला 1934 सालची गोष्ट आहे माझ्या मते, 125 शाळांचं ज्या वेळेला सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेला असं दिसलं की केवळ 3 शाळांमध्ये विद्यार्थी सरमिसळ बसत नाही आहेत. सावरकरांचा ही जी काही चळवळ होती ती इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली होती. आणि हे सरमिसळ न बसवण्यामागे सुद्धा एक भाबडी समजूत असे की पूर्वास्पृश्य जे बांधव होते त्यांची जी मुलं होती ती गदळ होती, घाणेरडी राहत, अस्वच्छ राहत, म्हणून तत्कालीन शिक्षक त्यांना जवळ येऊ देत नसत, तत्कालीन विद्यार्थीसुद्धा त्यांना जवळ येऊ देत नसत. सावरकरांनी याच्यावर युक्तिवाद असा केला, सावरकरांनी म्हणायचे मूल हे गदळ असतंच, ते अस्वच्छच राहतं, ते मातीत खेळणारच,